एक अत्यंत महत्त्वाची बातमी येताना दिसते. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. परीक्षा संपल्या असून मुलांना सुट्ट्या लागल्या, त्यामुळे अनेक जण सुट्ट्यांमध्ये विविध देवस्थानांना भेटी देतात. तसेच एरवी देखील अनेक जण देवदर्शनासाठी जात असतात. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामध्येच आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात येताना पारंपरिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकलं जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आहेत. शॉर्ट कपडे आता मंदिरात चालणार नाहीत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्यापासून ड्रेस कोडच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना याबाबत आवाहन केले. तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून सोहळ्याची देखील आता व्यवस्था केली जाणार आहे. सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत ही माहिती दिली. आजच्या दिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांना याबद्दलची ही सूट देण्यात आली, मात्र उद्यापासून या नियमाचं कडक पालन करावं लागणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरातच अशा प्रकारे नियम तयार करण्यात आला असं नाही आहे. यापूर्वीही राज्यातील अनेक देवस्थानांनी अशा प्रकारे निर्णय घेतला आहे. यापूर्वी अष्टविनायक गणपतीसह 5 मंदिरासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून 5 मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. चिंचवड देवस्थानकडून यापूर्वी संबंधित पत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आली होती. विविध देवस्थान ट्रस्टकडून कपड्यांबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.